हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा युनिट 4 मधील 4.3 गोल्डन चेन ही जी पोएम आहे, या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी यांची प्रश्न उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिलेल्या आहेत, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 8वीचे सर्व चॅप्टर व पोएम या तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. त्याचबरोबर महत्त्वाचं ग्रामर आहे, त्याच्या लिंकसुद्धा दिलेले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही इंग्लिश ग्रामर जे गरजेचं आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न गमावता सुरुवात करूया. गोल्डन चेन या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप, त्याचबरोबर लँग्वेज स्टडी यांची प्रश्न उत्तर समजून घ्यायला. फोर 4.3 गोल्डन चेन, त्यातील वॉर्मिंग अपपासून आपण सुरुवात करत आहोत. चिटचॅट, गप्पा गोष्टी, म्हणजे तुम्हाला आपस मित्रांमध्ये काय करायची, या प्रश्नाबद्दल चर्चा करायची आणि उत्तरं द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न बघा चिटचॅटमधील, डू यू हॅव ॲन ओल्ड फ्रेंड? तुम्हाला जुना मित्र आहे का? तर जुना मित्र असेल तर आपण लिहिणार येस आय हॅव ॲन ओल्ड फ्रेंड, मला जुना मित्र आहे. नसेल तर नो, आय डू नॉट हॅव एनी ओल्ड फ्रेंड. व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो? आता मैत्री वाढवण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज असते हे तुम्हाला सांगायचं आहे. टू ग्रो फ्रेंडशिप, मैत्री वाढवण्यासाठी वी नीड अनसेल्फिश लव, निस्वार्थी प्रेम, लॉयल्टी, लॉयल्टी म्हणजे विश्वास, अंडरस्टँडिंग म्हणजे समजदारपणा, बिटवीन टू फ्रेंड्स, या गोष्टी दोन मित्रांमध्ये असणं गरजेचे आहे. तेव्हा काय होऊ शकतं, यातूनच मैत्री काय होऊ शकते तर वाढू शकते. अनसेल्फिश लव म्हणजेच त्याला आपण म्हणतो निस्वार्थी प्रेम असावं, विश्वास असावा, आणि अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणं एकमेकांना, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मैत्री वाढवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 3, हाऊ डू यू फील इफ यू डोंट हॅव एनी फ्रेंड? तुम्हाला जर काय नसेल, मित्र नसेल, तर तुम्हाला कशा प्रकारे, तुम्हाला कसं वाटतं, याचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. वी फील लोनली, आपल्याला एकटं वाटतं. बोर्ड म्हणजे कंटाळवाणं. अनइझी, आणि अनइझी म्हणजे आपण त्याला म्हणतो अस्वस्थ वाटतं विदाऊट अ फ्रेंड, मित्र नसतील तर. वाय डू वी स्पेंड अ लॉट ऑफ टाईम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स? आपण आपल्या मित्रांच्या सहवासात भरपूर वेळ का घालवतो? आहे की नाही? स्पेंड म्हणजे वेळ खर्च करणे किंवा घालवणे. आपल्या मित्रांच्या कंपनीत किंवा मित्रांच्या सोबत का बरं आपण वेळ घालवत असतो? तर आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही, वी स्पेंड अ लॉट ऑफ टाईम इन द कंपनी ऑफ फ्रेंड्स. आपण मित्रांच्या संगतीमध्ये खूप जास्त वेळ घालवतो. बिकॉज, कारण, इट मेक्स अस हॅपी, यातून आपला आनंद मिळतो. वी कॅन टॉक अवर माइंड टू दॅम, आपण काय करू शकतो तर जे काही आपल्या मनात आहे आपण त्यांच्याशी बोलू शकतो. अँड शेअर अवर ग्रीफ ऑर जॉय विथ दॅम, आणि आपलं जे काही दुःख आहे की नाही किंवा आनंद आहे तो आपण त्यांच्यासोबत काय करत असतो, शेअर करत असतो. वी गेट रिलीफ इन देअर कंपनी, आणि त्यांच्यासोबत असल्यानंतर आपल्याला काय वाटतं तर एक निवांत वाटतं की रिलीफ फील आपल्याला होतं. प्रश्न क्रमांक 5 आहे, व्हाय डू वी शेअर सिक्रेट्स, हॅपीनेस अँड सॉरोज विथ आवर फ्रेंड्स? आपण जे आपले मित्र आहेत त्यांच्यासोबत आपण आपली सिक्रेट्स म्हणजे गुपितं असतील, हॅपीनेस म्हणजे आनंद, सॉरोज म्हणजे दुःख, हे आपण आपल्या मित्रासोबत का शेअर करत असतो किंवा मग त्याला आपण का बरं सहभागी करून घेतो या सर्व गोष्टींमध्ये? तर आन्सर लिहू शकतो बघा आपण, वी शेअर अवर सिक्रेट्स, हॅपीनेस, सॉरोज विथ अवर फ्रेंड्स बिकॉज, आपण आपल्या मित्रांसोबत आपली गुपितं, आनंद, दुःख शेअर करतो. याच्यामागचं कारण काय तर वी लव्ह देम, आपण त्यांच्यावर प्रेम करतो. वी हॅव फुल फेथ इन देम, आपला पूर्ण विश्वास त्यांच्यावर असतो. वी कॅन ओपन अवर माइंड टू देम, आपण त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करू शकतो. अँड गेट रिलीफ इन अवर लाईफ, आणि आपण त्यातून निवांत होऊ शकतो किंवा आपल्याला शांतता त्यातून मिळू शकते. वी कॅन ट्रस्ट अँड रिले ऑन देम, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्यावर आपण भरोसा ठेवत असतो, ठेवू शकतो. प्रश्न क्रमांक 1 आहे बघा वॉर्मिंग अपमधील, तो म्हणजे काय तर राईट 5 पॉईंट्स इच अबाउट डूज अँड डोंट्स इन ट्रू फ्रेंडशिप. आता यात तुम्हाला काय करायचं आहे तर 5 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे. डूज म्हणजे करावेत आणि डोंट म्हणजे करू नयेत, कोणासोबत तर खऱ्या मैत्रीमध्ये. तर पहिले दिलं बघा, डूजमध्ये हेल्प इन टाइम्स ऑफ ट्रबल, ज्यावेळेस गरज असते, अडचणीच्या वेळेस मदत केली पाहिजेत, हे ट्रू मैत्रीसाठी खूप गरजेचं आहे. ट्रू फ्रेंडशिपसाठी म्हणजे खऱ्या मैत्रीसाठी खूप गरजेचं आहे. अजून काय केलं पाहिजेत, कोऑपरेट विथ देम, आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजेत मैत्रीमध्ये. हॅव फेथ अँड कॉन्फिडन्स, विश्वास ठेवला पाहिजेत आणि कॉन्फिडन्स आपण त्याला दिला पाहिजेत. ओपन युअर माइंड, आपलं जे मन आहे ते मोकळं केलं पाहिजेत. शेअर युअर सॉरोज अँड जॉयज, तुमचं जे दुःख आहे ते, त्याचबरोबर तुमचे जे आनंदाच्या गोष्टी आहेत ते आपण शेअर केल्या पाहिजेत, त्याला आपण सहभागी करून घेतलं पाहिजे त्यामध्ये. एक्सप्रेस इंटिमेट लव,
आणि आपलं जे प्रेम आहे त्याच्याबद्दल आपण ते दाखवलं पाहिजेत. डोंट कुठल्या गोष्टी करू नये, तर त्यामध्ये तुम्ही करू नये अलाव यू टू कॉपी आन्सर्स ड्युरिंग एक्झाम. परीक्षेमध्ये तुम्ही त्याला प्रश्नाची उत्तर कॉपी करू देऊ नका. बिलीव्ह इन फॉल्स फ्रेंड्स, आणि जे काही खोटे मित्र असतात त्यांच्यासोबत मैत्री करू नका. मिसअंडरस्टँड युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रासोबत मित्राबद्दल गैरसमज करून घेऊ नका. क्वॅरल ऑर फाईट विथ दॅम, त्यांच्यासोबत भांडणं करू नका, झगडे करू नका. बेट्रे युअर फ्रेंड, तुमच्या मित्राला फसू नका. रिलाय ऑन बॅड फ्रेंड्स, आणि जे काही वाईट मित्र आहेत त्यांच्यावर अवलंबून राहू नका. पुढचं आहे वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट वेन देअर अकर अ कंपॅरिझन इन लाईन्स ऑफ अ पोएम द फिगर ऑफ स्पीच इज दॅट लाईन इज अ सिमिली. आपण ऑलरेडी शिकवलं आहे की जर काय कवितेच्या ओळींमध्ये जर आपल्याला काय दिसेल तर दोन भिन्न गोष्टी दिसतील आणि त्यामध्ये जर कम्पेअर झालेलं असेल त्या दोन लाईनमध्ये किंवा त्या दोन गोष्टींमध्ये, तर निश्चितच ते एक्झाम्पल आहे फिगर्स ऑफ स्पीचचं. आता पुन्हा एकदा सांगू शकतो बघा मी तुम्हाला की सिमिली ही जे काय अलंकार आहे त्याबद्दल मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावर जाऊन तुम्ही सिमिली चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. आणखीसुद्धा त्याच्यात दिलेलं आहे की दोन गोष्टींमध्ये कम्पॅरिझन असेल तर तिथे काय असतं तर सिमिली अलंकार आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर फॉर एक्झाम्पल जसं की ॲज ब्राईट ॲज अ स्टार, स्टारसारखं ब्राईट. टॉल जस्ट लाईक अ ट्री, उंच कशासारखं तर ट्रीसारखं उंच. आता याच्यात तुम्हाला दिसेल की ॲज हा शब्द वापरलेला आहे आणि लाईक हा सुद्धा शब्द वापरलेला आहे. म्हणजे सिमिली या अलंकारामध्ये तुम्हाला हे शब्द दिसून येतील, विशेषतः ते म्हणजे ॲज .. ॲज आणि लाईक हे दोन शब्द दिसले म्हणजे समजायला की ते एक्झाम्पल जे आहे ते कशाचं आहे, सिमिली अलंकाराचं आहे. पुढे दिलं बघा, however if the comparison made in the line of a poem is indirectly understood or suggested without using words as just like, आता हे तुम्हाला दिलं बघा as just like and so on, then the figure of speech is called metaphor. आता हे जे काही मेटाफर अलंकार आहे या अलंकारामध्ये काय तर समान गुणधर्मांची तुलना नसते. ओके. पण या गोष्टीमध्ये तुलना आपल्याला दिसते बरं का थोडक्यामध्ये, कशामध्ये तर मेटाफरमध्ये. परंतु यामध्ये कुठल्या प्रकारचे ॲज किंवा मग जस्ट लाईक हे शब्द वापरलेले नसतात. तुलना होणार आहे परंतु या शब्दाचा वापर त्यामध्ये होणार नाही. एक अप्रत्यक्षरित्या त्यामध्ये काय असते तर तुलना केलेली आपल्याला दिसून येते. कशामध्ये, मेटाफर या अलंकारामध्ये. जसं एक्झाम्पल आहे बघा, रिया इज द स्टार ऑफ आवर क्लास. रिया जी आहे ती आपल्या क्लासची काय तर स्टार आहे. त्यानंतर स्टार आणि रियामध्ये कंपॅरिझन आहे परंतु तिच्यामध्ये ॲज किंवा मग लाईक या शब्दाचा वापर केलेला नाही. लाईफ इज अ गेम, प्ले इट वेल. लाईफ जे आहे ते काय तर एक खेळ आहे, चांगल्या प्रकारे ते आपण खेळलं पाहिजेत. पुढचा आहे बघा, नाव से विच ऑफ द फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली अँड विच कंटेन मेटाफर. आता तुम्हाला खाली ओळखायचं आहे, खाली काही उदाहरणं दिलेली आहेत त्यामध्ये कुठल्या उदाहरणामध्ये सिमिली अलंकार आहे आणि कुठल्या उदाहरणामध्ये मेटाफर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर पहिला एक्झाम्पल आहे बघा, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार लाईक अ डायमंड इन द स्काय. आता हे जे एक्झाम्पल आहे ते निश्चितच सिमिलीचं आहे, कारण त्यात काय आलेलं आहे, लाईक हा वर्ड आलेला आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की लाईक आणि ॲज वर्ड दिसलं म्हणजे ते एक्झाम्पल असणार आहे कशाचं, सिमिलीचं. दुसरं एक्झाम्पल, द स्टॉर्म सी ॲज डार्क ॲज कोल. आता याच्यामध्ये पण ॲज हे वर्ड आलेले त्यामुळे हे सुद्धा एक्झाम्पल आहे सिमिलीचं. पुढे आहे बघा नंबर 3, ओल्ड मायटी ट्री युअर ब्रांचेस स्पॅन द स्काय. आता हे एक्झाम्पल आहे मेटाफरचं, कुठल्या प्रकारचं काय नाही, तिथे आपलं ॲज किंवा लाईक वर्ड दिसून येणार नाही. पण एक कंपॅरिझन त्यामध्ये आहे, थोडंसं अप्रत्यक्ष कंपॅरिझन आहे. टाईम इज मनी, पैसा हा काय तर टाईम इज मनी, वेळ हा काय तर पैसा आहे. मेटाफर एक्झाम्पल आहे, कुठल्या प्रकारचं लाईक किंवा ॲज वर्ड नाही आहे. लाईक अ केज्ड बर्ड सॅडली सिंग. सिमिली लाईक हा शब्द आलेला आहे बघा. मोर दॅन क्लाउड्स यू आर सॉफ्ट. आता हे सुद्धा एक्झाम्पल आहे सिमिलीचं. द रोज इज द किंग ऑफ फ्लावर्स. हे एक्झाम्पल आहे मेटाफरचं. ओके. याचे आन्सर तुम्ही याचे लिहू शकता. वेन अपोजिट आयडियाज. आता नंबर 3चा जो आहे तिसरा अलंकार तो दिला अँटीथेसिस. इथे अँटीथेसिसवर पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. अँटीथेसिस म्हणजे विरोधाभास अलंकार, यावरही मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तर तोही तुम्ही जाऊन बघू शकता. मेटाफरवरही एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्ही बघू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ओके. त्यावर जाऊन तुम्ही ते अभ्यासू शकता. तर काय दिलं बघूया आपण. वेन अपोजिट आयडियाज अकर इन द सेम लाईन ऑफ द पोएम. ज्यावेळेस एकाच लाईनमध्ये दोन परस्पर विरोधी कल्पना येतात, सेम आयडियाज, अपोजिट आयडियाज म्हणजे परस्पर विरोधी कल्पना ज्यावेळेस काय येतात तर
एकाच लाईनमध्ये येतात. द फिगर ऑफ स्पीच दॅट अकर इन दॅट लाईन इज कॉल्ड अँटिथेसिस. तेव्हा त्या अलंकारास काय म्हणतात तर अँटिथेसिस अलंकार असं म्हणतात किंवा विरोधाभास अलंकार असं म्हणतात. ओके, एक्झाम्पल दिले बघा. अप अँड डाऊन द हिल दे फ्ल्यू. अप अँड डाऊन, आता या दोन एकाच लाईनमध्ये आलेल्या दोन परस्पर विरोधी कल्पना आहे, अप आणि डाऊन. त्यामुळे एक्झाम्पल आहे अँटिथेसिसचं. मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन. मेनी फ्यू, आता मेनी आणि फ्यू हे एकाच लाईनमध्ये आलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत. ओके, अपोजिट कल्पना आहेत, परंतु याला आपण काय म्हणू शकतो अँटिथेसिसचं एक्झाम्पल मेनी आणि फ्यू. द बेस्ट ऑफ टाईम, द वर्स्ट ऑफ टाईम. बेस्ट आणि वर्स्ट यासुद्धा परस्पर विरोधी कल्पना आहेत, त्या एकाच लाईनमध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे एक्झाम्पल आहे अँटिथेसिसचं. यानंतर आपण वळत आहोत मार्जिन क्वेश्चनकडे. मार्जिन क्वेश्चनमधील पहिला प्रश्न आहे बघा. टू व्हॉट टू थिंग्स इज फ्रेंडशिप कम्पेअर्ड. कुठल्या दोन गोष्टींसोबत फ्रेंडशिप मैत्रीची तुलना केली गेली आहे. कम्पेअर म्हणजे तुलना करणे. तर आन्सरमध्ये लिहू शकता बघा तुम्ही. द टू थिंग्स दॅट आर कम्पेअर्ड टू फ्रेंडशिप आर गोल्डन चेन अँड प्रेशियस ज्वेल्स. तर त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत ज्याच्यासोबत फ्रेंडशिपची तुलना केली गेली आहे, तर त्या म्हणजे गोल्डन चेन, आपण त्याला म्हणतो सोन्याची साखळी, आणि प्रेशियस ज्वेल्स. प्रेशियस ज्वेल्स म्हणजे मौल्यवान हिरा. या दोन गोष्टींसोबत काय केलं गेलं आहे तर फ्रेंडशिपची तुलना केली गेली आपल्याला दिसून येते. दुसरा प्रश्न आहे. व्हॉट होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर. कुठल्या गोष्टीमुळे मित्र जे असतात ते सोबत राहतात किंवा जवळ येतात. तर पहिली गोष्ट म्हणजे डीप अँड ट्रू लव्ह. खरं आणि सखोल असं जे प्रेम आहे तेच काय करू शकतं तर मित्रांना जवळ ठेवत असतं. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. हाऊ लाँग डज ट्रू फ्रेंडशिप लास्ट. आता किती दूरपर्यंत खरी मैत्री चालते. तर ट्रू फ्रेंडशिप लाईव्ज मेनी इयर्स. आणि खरी जी मैत्री असते ती खूप वर्ष टिकत असते. पुढचा प्रश्न आहे. आता हे सगळे मार्जिन क्वेश्चन्स आहेत बरं. विच पजेशन इज मोर प्रेशियस दॅन गोल्ड. कुठला जो काही पजेशन म्हणजे कुठली गोष्ट ही काय तर गोल्डपेक्षा प्रेशियस आहे, म्हणजे अमूल्य आहे किंवा मौल्यवान आहे. तर ते आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता फ्रेंडशिप इज मोर प्रेशियस दॅन गोल्ड. फ्रेंडशिप हीच काय तर खूप प्रेशियस किंवा अमूल्य अशी गोष्ट आहे. कशापेक्षा तर गोल्ड म्हणजे सोन्यापेक्षा. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता आपण येतो आहोत इंग्लिश वर्कशॉपकडे. इंग्लिश वर्कशॉपमधील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या क्लोज मित्राचं नाव लिहायचं आहे व्हर्टिकल साईजमध्ये, व्हर्टिकल वेमध्ये, उभ्या स्वरूपात. आणि प्रत्येक लेटरपासून तुम्हाला काय करायचं एक शब्द लिहायचा आहे. वर्ड प्ले आपण त्याला म्हणतो. पेज नंबर 73 ते दिलेलं आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. याला ॲक्रॉस्टिकसुद्धा असं म्हणतात. आता रितेश हा शब्द दिलेला आहे एक एक्झाम्पलमध्ये बुकमध्ये. तर रितेशपासून कुठले RITESH. आता यांना उभ्या स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे व्हर्टिकली. आणि आरपासून शब्द तयार करता येईल तुम्हाला रिलायबल. आयपासून इन्स्पायरिंग, टीपासून ट्रस्टवर्दी, ईपासून इन्करेजिंग, एसपासून सपोर्टिव्ह आणि एचपासून हार्डवर्किंग. हे तुम्ही ॲक्रॉस्टिक म्हणू शकता. आता तुमचा मित्र, समजा माझं मित्राचं नाव घेतलं मी विकास, तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तर चांगल्या प्रकारचे ॲडजेक्टिव्स तुम्हाला शोधायचे आहेत. आता विकाससाठी व्हीपासून व्हर्च्युअस, ओके, आयपासून इंटेलिजंट, केपासून काइंड, एपासून अट्रॅक्टिव्ह आणि एसपासून सिन्सिअर. हे शब्द तुम्ही लिहू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर एखादा मित्र असेल त्याचं नाव त्याच्यापासून तुम्ही तयार करा किंवा मला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या मित्राचं नाव टाका. आय विल ट्राय. मी प्रयत्न करेल की त्याच्यापासून तुम्हाला मी ॲक्रॉस्टिक बनवून द्यायचं. टेक द करेक्ट मार्क बिफोर द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट समोर तुम्हाला करेक्ट मार्क करायचं आहे. आता मी तर डिरेक्टली ट्रू फॉल्स असा आन्सर दिलं आहे बरं का. तर करेक्ट असेल त्यासोबत राईटचं चिन्ह तुम्हाला करायचं आहे. पहिलं दिलं बघा. टाईम कॅन डिस्ट्रॉय द ब्युटी ऑफ फ्रेंडशिप. वेळ जी आहे ती काय करू शकते तर जी मैत्रीची सुंदरता आहे ती नष्ट करू शकते. निश्चितच चूक आहे. कुठल्या प्रकारचं चिन्ह तुम्हाला ती द्यायचं नाही परीक्षेच्या याच्यामध्ये, तर चूक आहे. फ्रेंडशिप कॅनॉट बी बॉट ऑर सोल्ड. मैत्री जी आहे ती विकतही घेता येत नाही आणि विकताही येत नाही, तर ट्रू. त्यासाठी तुम्ही ते चिन्ह वापरू शकता. फ्रेंडशिप बाइंड्स द हँड्स टुगेदर. ओके, फ्रेंडशिप काय करते तर हात बांधण्याचं काम करते. चूक आहे, असं काही होत नसतं. त्यानंतर आहे फ्रेंडशिप इज लाईक अ रिअल अँड प्रेशियस ज्वेल. सत्य आहे. त्यानंतर आहे फ्रेंडशिप हॅज मोर व्हॅल्यू दॅन गोल्ड. हे पण सत्य आहे की फ्रेंडशिपला काय खूप जास्त व्हॅल्यू आहे ॲज कम्पेअर टू गोल्ड, त्यापेक्षा जास्त. रीड द पोएम अँड कम्प्लीट द वेब. आता ही पोएम वाचून तुम्हाला ही वेब कंप्लीट करायची, डायग्राम तुम्हाला काढायची. त्याची डिरेक्टली आन्सर मी तुम्हाला दिले आहेत बरं. फ्रेंडशिप इज कम्पेअर टू. फ्रेंडशिपची तुलना कशासोबत केली गेली या संदर्भात ही डायग्राम आहे. तर याचे आन्सर मी आता इथे तुम्हाला डिरेक्टली सांगणार आहे. तर प्रेशियस ज्वेल, ओके, मौल्यवान हिरा. ब्युटी म्हणजे सुंदरतेसोबत कम्पॅरिझन झालं आहे. तर गोल्डन चेन, सोन्याची साखळी. स्ट्रॉंग ब्लेस्ड टाय. प्राइसलेस गिफ्ट, वर्थ फार मोर दॅन गोल्ड. अशा प्रकारे आपल्याला दिसतं की
खऱ्या फ्रेंडशिपची तुलना इथे झालेली आपल्याला दिसून येते या 6 गोष्टींसोबत. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, से वाय फ्रेंडशिप इज कम्पेअर टू द फॉलोइंग. खालीच्या गोष्टींसोबत फ्रेंडशिपची तुलना काय केली गेली आहे तुम्हाला सांगायचं आहे. जसं अ गोल्डन चेन, सोन्याची साखळीसोबत फ्रेंडशिपची तुलना केली गेली आहे. त्याच्यामागचं कारण काय, तर आन्सर आहे इट इज अ स्ट्रॉंग, ती मजबूत असते, मैत्री मजबूत असते. ब्लेस्ड टाय दॅट बाइंड सिमिलर हार्ट टुगेदर, जी काय करते तर सिमिलर हार्ट्स, ज्यांचे हृदय सारखे अशांना बांधून ठेवण्याचं काम करते, ती म्हणजे मैत्री. पुढचं आहे अ प्रेशियस ज्वेल्स, एक मौल्यवान हिरा. ओके, तर याचं अशी तुलना फ्रेंडशिपची तुलना का बरं केली गेली आहे एक मौल्यवान हिऱ्यासोबत, तर बिकॉज इट ग्रोज मोर प्रेशियस ॲज इच इयर पास्ड बाय. कारण मैत्री जी असते इट ग्रोज मोर प्रेशियस, ती खूप प्रेशियस होत चालते, मौल्यवान होत चालते जसे जसे वर्ष निघून जातात त्याबरोबर. अ प्राइसलेस गिफ्ट, एक प्राइसलेस म्हणजे जी तुम्ही किंमत करू शकत नाही असं प्राइसलेस गिफ्ट असतं, ते म्हणजे कुठलं, तर दॅट इज मैत्री. ओके, तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा, बिकॉज इट कॅन नॉट बी बॉट ऑर सोल्ड. कारण काय, तर मैत्रीला तुम्ही विकू शकत नाही आणि खरेदी करू शकत नाही. हे त्यामागचं कारण आहे की त्याला मैत्रीला काय केलं गेलं, तर एक प्राइसलेस गिफ्ट बरोबर कम्पेअर केलं गेलं आपल्याला दिसून येतं. प्राइसलेस गिफ्ट म्हणजे काय, तर अमूल्य अशा प्रकारचं भेट. ओके, रेफर टू द पोएम अँड राईट डाऊन 5 रिझन्स वाय फ्रेंडशिप इज द बेस्ट गिफ्ट एनी वन कॅन गिव्ह यू. आणि पोएम तुम्हाला रेफर करायची आणि 5 कारण तुम्हाला सांगायचे की फ्रेंडशिप ही एक बेस्ट गिफ्ट आहे, सुंदर अशी भेट आहे जी तुम्हाला कोणी देऊ शकतं. तर याच्या 5 कारण तुम्हाला शोधायचे. तर पहिले बघा, इट ग्रोज मोर प्रेशियस ॲज इच इयर पास, जसे जसे वर्ष पुढे निघून जातात तशा प्रकारे हे काय, तर ही जी काही मैत्री आहे ती काय होत असते, तर वाढत जाते किंवा मग ती बहुमोल होत जाते. फ्रेंडशिप लिंक्स डिअर फ्रेंड्स, मैत्री जी असते ती काय करते, तर मित्रांना जोडून ठेवते. तिसरी गोष्ट, इट बाइंड्स यू टुगेदर विथ डीप अँड ट्रू लव, ही तुम्हाला बांधून ठेवण्याचं काम करते एका खऱ्या प्रेमाने किंवा मग सखोल अशा प्रेमाने. इट गिव्स अस रिच अँड हॅपी मेमरीज, ही आपल्याला श्रीमंत किंवा मग आनंदी अशा आठवणी देण्याचं काम करते, ती म्हणजे मैत्री. इट कांट डिस्ट्रॉय द ब्युटी ऑफ फ्रेंडशिप, आणि फ्रेंडशिप जी आहे ती डिस्ट्रॉय होऊ शकत नाही कधीही, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. इट कंटिन्यू टू गिव्ह प्लेजर ऑफ फ्रेंडशिप, आणि या मैत्रीतून आपल्याला काय मिळतं, तर आनंद मिळत असतो कंटिन्युअसली, निरंतरपणे. पुढचा प्रश्न आहे, राईट द वर्ड्स दॅट गो विथ द फॉलोइंग. आता हे जे वर्ड्स दिलेले आहेत कलरमध्ये ते कसे गेलेले आहेत, कुठल्या वर्डसोबत आलेले ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. पहिलं आहे बघा ज्वेल. ज्वेल कशासोबत आलं आहे, तर प्रेशियस म्हणजे मौल्यवान गोष्टीसोबत आलेलं आहे ज्वेल. ओके, हार्ट म्हणजे हृदय, काइंडड हार्ट टुगेदर. ओके, त्यानंतर आहे मेमरीज, आठवणी, हॅपी मेमरीज. गिफ्ट, प्रेशियस गिफ्ट. टाय, स्ट्रॉंगेस्ट अँड ब्लेस्ड टाय. फ्रेंड, अंडरस्टँडिंग फ्रेंड. ह्या गोष्टींसोबत हे शब्द आले आपल्याला दिसून येतात. प्रश्न क्रमांक 7कडे वळतो. आपल्याला काय करायचं आहे, तर मॅच द लाईन्स विथ द फिगर्स ऑफ स्पीच दे कंटेन. फिगर्स ऑफ स्पीचसोबत आपल्याला त्या लाईनला काय करायचं आहे, तर ओळखायचं आहे की लाईन दिली आहे त्यामध्ये कुठलं फिगर ऑफ स्पीच आले ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, तर यामध्ये दिसतं बघा, पहिलं फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन, हे मेटाफरचं एक्झाम्पल आहे. दॅट कॅन बी बॉट ऑर सोल्ड. अँटिथेसिस, आता बॉट म्हणजे विकणे आणि सोल्ड म्हणजे बॉट म्हणजे खरेदी करणे आणि सोल्ड म्हणजे विकणे. तर हे अँटिथेसिसचं एक्झाम्पल आहे. 2 वेगळ्या प्रकारच्या कल्पना एकाच लाईनमध्ये आलेल्या आहेत. अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल, हे एक्झाम्पल आहे सिमिलीचं. फॉर ॲज लाँग ॲज मेमरी लाईव्स, ॲलिट्रेशन, ॲज लाँग ॲज. ओके, हे सुद्धा ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल आहे किंवा त्याला सिमिलीचं एक्झाम्पलसुद्धा तुम्ही म्हणू शकता, पण आता आपल्याला इथे जोड्या लावायचे त्यामुळे हे ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल आहे. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट, आता हे मेटाफरचं एक्झाम्पल आहे. ओके, क्वेश्चन नंबर 8 आहे बघा, थिंक ऑन युअर ओन अँड से वाय ट्रू फ्रेंडशिप कॅन बी कम्पेअर टू द फॉलोइंग. स्वतःचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि खऱ्या मैत्रीची तुलना पुढील गोष्टींशी का करता येऊ शकते हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर पहिली गोष्ट दिली, ॲन एव्हरग्रीन फॉरेस्ट, पूर्णतः हिरवळमय असं फॉरेस्ट, जंगल, त्याच्यासोबत फ्रेंडशिपची तुलना का केल्या जाऊ शकते, खऱ्या मैत्रीची तुलना काय करता येऊ शकते हे आपल्याला इथे लिहायचं आहे. तर आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असणार आहेत. मी इथे तुम्हाला थोडक्यात दिलेलं आहे, याचा वापर तुम्ही करू शकता किंवा मग तुम्हाला आणखीन काही सुचत असेल तर ते सुद्धा तुम्ही आन्सरमध्ये घेऊ शकता. ॲन एव्हरग्रीन फॉरेस्ट, एव्हरग्रीन म्हणजे पूर्णतः हिरवं असं जंगल, फॉरेस्ट म्हणजे जंगल. आन्सरमध्ये ॲन एव्हरग्रीन फॉरेस्ट इज अवर रिअल फ्रेंड, जे हिरवगार असं जंगल असतं ते आपलं खरं मित्र आहे. द फॉरेस्ट प्युरिफाईज अवर इन्व्हायरमेंट अँड सेव्ह अस फ्रॉम पोल्युशन,
जे फॉरेस्ट आहे, जंगल आहे, ते काय करतं तर इन्व्हायरमेंट, वातावरणाला काय करतं तर प्युरिफाय, शुद्ध करण्याचं काम करतं आणि सेव्ह अस फ्रॉम पोल्युशन, आणि पोल्युशन जे आहे, प्रदूषण, त्यापासून आपल्याला ते वाचवतं. दे प्रोव्हाइड अस मेनी युजफुल थिंग्स लाईक फ्रूट्स, वूड्स, मेडिसिन्स एक्सेट्रा. आणि या फॉरेस्टपासून आपल्याला काय काय मिळतं तर फ्रूट्स, फळं, वूड म्हणजे लाकूड, आणि मेडिसिनसुद्धा आपल्याला या जंगलापासून मिळतं. इट गिव्ज अस ग्रेट जॉय बाय टेंडिंग वाईल्ड ॲनिमल्स अँड बर्ड्स. आणि निश्चितच या जंगलांमध्ये काय तर वेगळ्या प्रकारचे वाईल्ड ॲनिमल, जंगली प्राणी आणि बर्ड्स राहतात, आणि ते आपल्याला आनंद देतात. मॅन हॅज अनमॅच्ड अँड इनसेपरेबल फ्रेंडशिप विथ द एव्हरग्रीन फॉरेस्ट. आणि माणसाचा निश्चितच अनमॅच म्हणजे ज्याची आपण काय करू शकत नाही, मॅचिंग करू शकत नाही, आपण सेपरेट करू शकत नाही, अशा प्रकारची फ्रेंडशिप आहे कोणासोबत तर जंगलांसोबत. दुसरा जो पॉईंट आहे अँड एव्हर फ्लोईंग रिव्हर, सतत वाहणारी नदी. आता यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कसं आन्सर लिहायचं आहे तर इट इज अ नेव्हर एंडिंग फ्रेंडशिप बिटवीन अ मॅन अँड द एव्हर फ्लोईंग रिव्हर. आता लक्षात ठेवायचं की कधी न संपणारी मैत्री आपल्याला दिसते माणसामध्ये आणि सतत वाहणाऱ्या नदीमध्ये. इट इज काइंड ऑफ ऑल मॅनकाइंड, सर्वांसाठी खूप गरजेची ती असते किंवा सर्वांसाठी ती खूप दयाळू किंवा प्रेमळ ती असते. इट सफर्स अ लॉट टू हेल्प पीपल सेल्फलेसली, ती खूप काही सहन करते मानवाला मदत करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाशिवाय. इट गिव्स मदरली लव, ती निश्चितच मानवाला काय करते तर आईचं प्रेम देते. अँड देट लुक्ड अप इट ॲज अ मदर, आणि मानवसुद्धा तिच्याकडे आई म्हणूनच बघतो. इट फ्लॉस अँड ब्लोज अवे विथ द डर्ट हेल्पिंग देम टू क्लीन एव्हरीथिंग, निश्चितच ती सोबत काय करते तर डर्ट वाहून घेऊन जाते आणि स्वच्छता आपल्या परिसरात होत असते बिकॉज ऑफ एव्हर फ्लोईंग रिव्हर. अ रेनबो आफ्टर हेवी रेन, पाऊस पडल्यानंतर, खूप जास्त पाऊस पडल्यानंतर जो रेनबो येतो ना, ओके, तो सुद्धा कशा प्रकारे मानवाचा मित्र असतो हे आपल्या इथे सांगायचं आहे. द फ्रेंडशिप बिटवीन, इंद्रधनुष्य आपण त्याला म्हणतो बघा मराठीमध्ये. द फ्रेंडशिप बिटवीन द रेनबो अँड मॅन इज इनडिस्क्रायबल, जे काही मैत्री आहे इंद्रधनुष्यामध्ये, रेनबोमध्ये आणि मानवामध्ये, ती इनडिस्क्रायबल आहे, म्हणजे त्याचं वर्णन करता येऊ शकत नाही. आफ्टर द हेवी रेन द साईट ऑफ रेनबो गिव्ज अस ग्रेट जॉय अँड प्लेजर टू पीपल. एक खूप जोरदार पाऊस झाल्यानंतर जे काही साईट, एक दृश्य आपल्या समोर येतं रेनबोचं, ओके, इंद्रधनुष्याचं, ते निश्चित आपला आनंद देणारं असतं, म्हणजे लोकांना आनंद देतं. द कलर्स ऑफ द रेनबो रिफ्रेश देअर माइंड्स, आणि जे कलर दिसतात रेनबोमधले त्यामुळे मानवाला काय होतं तर मानवाचं मन जे आहे ते काय होतं तर रिफ्रेश होत असतं, ताजंतवानं होतं. मॅन इज ऑलवेज इगर टू वॉच द रेनबो लाईक अ चीअरफुल फ्रेंड, आणि मानव हा निश्चितच इगर असतो, म्हणजे उत्सुक असतो ते रेनबो बघण्यासाठी. ओके, द रेनबो डिस्प्लेज द मॅजिक ऑफ नॅचरल प्लीजेस अस, आणि रेनबो जे आहे ते आपल्याला मॅजिक म्हणजे निसर्गाची जादू आहे ते दाखवण्याचं काम आपल्याला करत असतं. पुढचा प्रश्न आहे थिंक अँड डेव्हलप अ स्टोरी दॅट लीड्स टू द कन्क्लुजन. अशा प्रकारचा विचार करायचा आहे तुम्हाला आणि एक स्टोरी तुम्हाला बनवायची आहे ज्याचा निष्कर्ष काय असणार आहे तर अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, म्हणजेच गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र. अशा प्रकारची तुम्हाला काय करायची कन्क्लुजन येईल, शेवट येईल, अशा प्रकारची तुम्हाला स्टोरी बनवायची आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र. प्रणव अँड प्रशांत वर द बेस्ट फ्रेंड, प्रणव आणि प्रशांत हे दोन चांगले मित्र होते. बोथ वर इन स्टँडर्ड 12, दोघंही 12वीला होते. बोथ ऑफ देम वर गुड इन स्टडी अँड बोथ वर कॉम्पिटिटर फॉर द फर्स्ट रँक, दोघंहीच अभ्यासात हुशार होते आणि दोघंही कॉम्पिटिटर होते कशासाठी तर फर्स्ट रँक, म्हणजे कॉलेजमधून पहिल्या येण्यासाठी किंवा शाळेतून पहिल्या येण्यासाठी. सडनली प्रणव मेट विथ अन ॲक्सिडेंट, सडनली प्रणवचा काय झाला ॲक्सिडेंट झाला अँड ही लॉस्ट हिज आय साईट इन दॅट ॲक्सिडेंट, आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या अपघातात त्याचे डोळे आंधळे झाले किंवा तो अंध झाला. ही लॉस्ट हिज ऑल होप्स अँड इंटरेस्ट इन स्टडी, त्याचा पूर्ण होप जी काही आशा आहे ती ते संपून गेल्या आणि इंटरेस्ट जो होता अभ्यासाला तो सुद्धा संपला. प्रशांत कुडंट बेअर हिज मेंटल कंडिशन, ही काम हिम डाऊन, जो प्रशांत होता तो त्याची मेंटल कंडिशन समजू शकत नव्हता. ही काम हिम डाऊन, त्यांनी त्याला शांत केलं प्रशांतने. अँड इनकरेज हिम अँड गेव हिम कॉन्फिडन्स, आणि प्रशांतने काय केलं तर प्रणवला इनकरेज केलं, प्रोत्साहन दिलं आणि कॉन्फिडन्स दिला. ही स्टार्टेड हेल्पिंग हिम इन हिज स्टडी, आणि त्याने प्रशांतने सुरुवात केली प्रणवला मदत करायला अभ्यासामध्ये. ही रीड लेसन अलाउड, तो मोठ्याने लेसन वाचत होता. बोथ ऑफ देम वर डुईंग स्टडी टुगेदर, आणि दोघं जण सोबत का अभ्यास करत होते. प्रणव वॉज इंटेलिजंट, ही मेमराईज ऑल, प्रणव हुशार होता आणि त्यांनी सर्व गोष्टी ध्यानात ठेवल्या. प्रणव गेव हिज एक्झाम विथ द हेल्प ऑफ रायटर, प्रणवने रायटरच्या मदतीने एक्झाम दिली. बोथ ऑफ देम पास्ड बोर्ड एक्झाम विथ डिस्टिंक्शन, दोघंही डिस्टिंक्शनमध्ये एक्झाम पास झाले, बोर्ड एक्झाम पास झाली 12वीची. प्रशांत प्रूव्ह दॅट अ फ्रेंड
इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. आणि प्रशांतने साबित केलं की काय, जो मित्र वाईट दिवसात कामा येतो तोच खरा काय असतो, तर मित्र असतो आपला, तोच खरा आपला मित्र असतो, अशा प्रकारे त्यांनी सिद्ध केलं. आय होप जो की गोल्डन चेन ही पोएम आहे, या पोएमची जी की वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप याची जी प्रश्न उत्तर आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेली आहेत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विशेष गोष्ट, तुमच्या मित्रासोबत हे व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती चांगल्या प्रकारे जाऊ द्या. ओके, आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. ओके, आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 8वीचे सर्व व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर 8वीसाठी महत्त्वाचे जे ग्रामर आहे ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, समजून घेऊ शकता. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.